हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस युट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 23. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आज अगेन तुमच्या समोर एक बेस्ट इंटरेस्टिंग लेक्चर व्हिडिओ घेऊन आलोय, जो की होणार आहे 11th क्लास महाराष्ट्र बोर्ड अँगल अँड इट्स मेजरमेंट मॅथ्स पार्ट 1 चा जो फर्स्ट लेसन आहे आपला, त्याच्यावरती हा लेक्चर व्हिडिओ होणार आहे. हा असणार आहे आपला लेक्चर नंबर 6. एक मिनिट, आपले 5 लेक्चर ऑलरेडी कंप्लीट झालेत, रेकॉर्डेड आहेत. हा असणार आहे तो म्हणजे आपला लेक्चर नंबर 6. लेक्चर नंबर 6, ठीक आहे. सो लेक्चर नंबर 5 पर्यंत आपण पाहिलं ऑल द बेसिक, थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली या लेसन बद्दल पहिल्या लेक्चर मध्ये. आणि पुढचे जे 4 लेक्चर व्हिडिओ होते त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 ऑलमोस्ट कंप्लीट केलेला आहे, ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आय थिंक 4 क्वेश्चन्स होते आणि ते 4च्या 4 आपण पूर्ण केले. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 कडे वळणार आहे. त्याच्यासाठी थोडंसं अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. आता त्या गोष्टी काय? पहिली गोष्ट, लेंथ, आर्क लेंथ. आपला आर्क लेंथ काय? एक मिनिट, कुठे लिहू? इथे लिहितो. आर्क लेंथ. आता एक असतो आर्क लेंथ आणि एक असतो तो म्हणजे काय? एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर. एक पाहायचं आपल्याला आर्क लेंथ आणि एक पाहायचं एरिया ऑफ सेक्टर, ठीक आहे. आता या दोन गोष्टी समजल्याच्या नंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 काही एक अवघड जाणार नाही, ही खात्री माझी आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता पहा आणि एकदम पूर्ण पहा. आता इथं बघा, समजा मी इथं काय काढला? एक सर्कल काढला. काय काढला? एक सर्कल काढला, ठीक आहे. या सर्कलला एक सेंटर पॉइंट असतो, ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बाकी बेसिक गोष्टी माहिती आहेत. सर्कल पासून ते सर्कल पर्यंत, सेंटर पासून ते सर्कल पर्यंत एखादी लाईन ड्रॉ केली तर त्याला म्हणतात रेडियस. काय म्हणतात? रेडियस. हीच लाईन जर डबल ड्रॉ केली तर त्याला काय म्हणतात? डायमीटर म्हणतात. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. सर्कलच्या कोणत्याही दोन टोकांना जर एखादी लाईन ड्रॉ केली तर त्याला कॉर्ड म्हणतात. ही गोष्ट एक तुम्हाला माहिती आहे. आता या झाल्या बेसिक गोष्टी. काय झाल्या? बेसिक. आणि या आतापर्यंत तुम्हाला सगळ्या समजलेल्या असतील, ठीक आहे. ओके. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जो हा सर्कल आहे, एक मिनिट व्यवस्थित काढतो थोडासा सर्कल, मला व्यवस्थित वाटत नाहीये. हा इथं काढूयात. आता आलाय थोडासा व्यवस्थित. आता हो, हा जो सर्कल आहे याला जर इथून कट केलं, मी काय केलं? कट केलं आणि याला असं स्ट्रेच केलं. काय केलं? स्ट्रेच केलं म्हणजे सरळ केलं, तर याला काय म्हणतात? सरकमफरन्स म्हणतात. काय म्हणतात? सरकमफरन्स, ठीक आहे. याला काय म्हणतात? सरकमफरन्स म्हणतात. सरकमफरन्स ऑफ सर्कल. जर याला एका साइडने कट करून असं स्ट्रेच केलं तर सरकमफरन्स म्हणतात. आणि जर हा सर्कलचा सरकमफरन्स आपल्याला काढायचा असेल तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला असतो, तो म्हणजे काय? 2 पाय आर. काय असतो? 2 पाय आर असतो. आणि त्याच्यानंतर एरिया ऑफ सर्कल एक असतो. आता हा जो सर्कल आहे यानं इथला मधला किती एरिया कव्हर केलाय त्याच्यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला असतो, त्याला काय म्हणतात? एरिया. एरिया ऑफ सर्कल. आणि तो असतो पाय आर स्क्वेअर. काय असतो? पाय आर स्क्वेअर. या दोन गोष्टी नक्कीच तुम्हाला समजलेल्या असतील. एक असतो एरिया ऑफ सर्कल म्हणजे या सर्कलनं किती एरिया कव्हर केला, आणि एक असतो सरकमफरन्स ऑफ सर्कल म्हणजे हा सर्कल ड्रॉ करायला आपल्याला इथून जर कट केलं, फॉर एक्झाम्पल एखाद्या दोरीनं, एक दोरी असते कॉईल टाइप ऑफ दोरी नाही घ्यायची आपल्याला, एक काम करू, वायर घेऊ, थिन वायर घेऊ. त्या वायरनं हा सर्कल जर आपण ड्रॉ केला तर हा सर्कल ड्रॉ करायला किती वायर लागली याला काय म्हणायचं? सरकमफरन्स ऑफ सर्कल. आणि तो सर्कल फॉर्म झाल्याच्या नंतर तो किती मधला एरिया कव्हर करतो त्याला म्हणायचं एरिया ऑफ सर्कल. या दोन गोष्टी समजल्या असतील. याच्यासाठी तुम्हाला गरज असते ती म्हणजे आर ची. आर म्हणजे काय असतो? तो असतो एक रेडियस. काय असतो?
रेडियस. फॉर एक्झाम्पल ए बी, काय घेतला, ए बी इज अ रेडियस. हा काय आपला एक रेडियस आहे. इथपर्यंत डाऊट क्लिअर आहे तुमचा. आता ह्या दोन बेसिक गोष्टी झाल्या. पुढे आणखी एक बेसिक गोष्ट, समजा मी इथं दोन असे रेडियस ड्रॉ केले. काय केले, ए बी सी असे काय केले, दोन रेडियस ड्रॉ केले. आता इथं एक अँगल तयार होतो. या अँगलला नाव दिलं मी थीटा. याला आपण म्हणतो सेंट्रल अँगल. काय म्हणतो, सेंट्रल अँगल. आणि इथं एक, इथून सी पासून ते बी पर्यंत एक आर्क फॉर्म होतो, सेंट्रल अँगल. आणि त्याला म्हणतो, हे जे BC आहे हा काय, इंटरसेप्टेड आर्क आहे. काय, इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे हा थीटा जर 1 डिग्री असेल तर याची लेंथ किती असणार आहे, 1 असणार आहे. हा 50 असेल तर हे लेंथ पण किती असणार आहे, 50 असणार आहे. आपण 10th क्लास मध्ये शिकलोय. आता इथं एक आर्क आहे टोटल. इथून बघा, फॉर एक्झाम्पल मी इथं जर काही डायमीटर ड्रॉ केला, काय केला, डायमीटर ड्रॉ केला. डायमीटर सर्कलला दोन पार्ट मध्ये कट करतो. म्हणजे टोटल सर्कल असतो 360 डिग्रीचा. किती असतो, 360. म्हणजे इथून चालू केल्याने पूर्ण एक सर्कल ड्रॉ केल्यानंतर काय होतं, 360 होतं. आपण पाहिले अँगल्स, वन रोटेशनल अँगल म्हणजे एक सर्कल असतो. ओके, 360 असतो. इथून मधून कट केलं म्हणजे तो किती डिग्री झाला, 180 डिग्री झाला. ही गोष्ट आपल्याला कळाली. आता थोडंसं पुढे जाऊ. ही 180 आहे, हे 180. जर अशा पद्धतीचा एक छोटासा विचारला तुम्हाला, किंवा हा अँगल किती आहे, काय अँगल किती आहे, किंवा हे लेंथ किती आहे याची, म्हणजे हा आर्क किती आहे, तर एक लक्षात ठेवा, हे दोन्ही आर्क होतात. इथं फॉर एक्झाम्पल मी नाव दिलं डी. काय दिलं, डी. आता इथं समजून घ्या, इथं ए, इथं नाव दिलं बी ई. काय दिलं, ई. आता इथे जे सीई बी आहे, काय सीई बी, याला म्हणायचं मेजर आर्क. मेजर आर्क, सॉरी मायनर आणि मेजर. मेजर म्हणजे मोठा, मायनर म्हणजे लहान. ए डी बी जो आपला, सॉरी बी डी सी हा जो आहे हा मोठा, याला म्हणायचं मेजर आर्क. आणि सीई बी हा आहे आपला मायनर आर्क. काय, मायनर आर्क. मेजर आर्क आणि मायनर आर्क असे दोन आर्क फॉर्म होतात. आता याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्या की बाबा इथं जे मधला स्पेस आहे, हा काय मधला स्पेस आहे, याला म्हणायचं एरिया ऑफ सेक्टर. हा काय, एरिया ऑफ सेक्टर. म्हणजे हा पूर्ण मधला जो भाग आहे याला म्हणायचं एरिया ऑफ सेक्टर. आता एरिया ऑफ सेक्टर ही कन्सेप्ट या वर्षी शिकायची. बाकीच्या सगळ्या कन्सेप्ट तुम्ही अगोदर शिकलेल्या आहे सर्कल बद्दल. आता आपल्याला शिकायचं ते म्हणजे काय, एरिया ऑफ सेक्टर कसं काय असणार आहे. म्हणजे एरिया ऑफ सेक्टर काय असतो आणि आर्क लेंथ काय असते. आर्क लेंथ म्हणजे ही लांबी, ही लांबी. आता जर तुम्हाला काढायचं असेल एरिया ऑफ सेक्टर, तर आपल्याला एक फॉर्म्युला दिला इथं. ए कॅपिटल ए म्हणजे एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल्स टू हाफ आर स्क्वेअर थीटा. काय, हाफ आर स्क्वेअर थीटा. आणि जर आपल्याला ही लेंथ काढायची असेल, आर्क, हा जो आर्क आहे ह्या आर्कची लेंथ काढायची असेल तर त्याला नाव दिलंय यस इज इक्वल्स टू आर थीटा. काय दिलंय, आर थीटा. म्हणजे आपल्याला जर का आर्क लेंथ काढायची असेल, यस म्हणजे काय, आर्क लेंथ. आणि ए म्हणजे काय, एरिया ऑफ सेक्टर. ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर ए इज इक्वल्स टू हाफ आर स्क्वेअर थीटा आणि आर्क लेंथ इज इक्वल्स टू आर थीटा. याच्यामध्ये हाफ म्हणजे तुम्हाला माहिती आहे, थीटा किती असतो ते सुद्धा माहिती आहे. ठीक आहे, थीटा किती असतो हे माहिती नाही, म्हणजे ते एक अँगल असतो. हा अँगल आपला थीटा असतो, तो सांगितलेला असतो. आता आर किती असतो, तर आर म्हणजे हा रेडियस असतो. म्हणजे एक समजून घ्या, तुम्हाला जर अँगल दिला असेल आणि आर दिला असेल तर तुम्हाला ए काढता येतो. जर तुम्हाला ए देऊन आर दिला असेल तर थीटा काढता येतो. ए थीटा दिला असेल तर आर काढता येतो. हे कसं आहे आपण आणखी पुढे पाहणारच आहे. ही गोष्ट कळाली तुम्हाला. एरिया ऑफ सेक्टर कसा काढायचा आणि आर्क लेंथ कशी काढायची, दोन फॉर्म्युले लक्षात ठेवून लक्षातच ठेवायचे, पाठ करून टाकायचे. किंवा काही ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं असतं की बाबा माझा आर आहे, आर किती आहे, नाही आर नसतो दिलेला, तुम्हाला दिलेला असतं एरिया. काय दिलेला असतो, एरिया ऑफ सेक्टर दिलेला असतो. एरिया ऑफ सेक्टर दिलेला असतो.
आणि त्याच्यानंतर आर्क लेंथ म्हणजे s दिलेली असते. तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, हाफ r स्क्वेअरला आपण कसं लिहू शकतो, r मल्टिप्लाय बाय थीटा असं लिहू शकतो याला आपण. आता याच्यामध्ये r मल्टिप्लाय बाय थीटा याला जर सोबत लिहिलं तर काय होतंय, a इज इक्वल्स टू हाफ r इंटू r थीटा असं सुद्धा लिहू शकतो याला. आणि r थीटा म्हणजेच काय, s. मग a इज इक्वल्स टू हाफ r इंटू यस. अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला यस दिला असेल, ए दिला असेल तर आर काढता येतो. हा एक नवीन फॉर्म्युला तयार होतो. असे छोटे मोठे फॉर्म्युले काय करता येतात आपल्याला, तयार करता येतात. किंवा हे जर यस काढायचं असेल आणि ए दिला असेल तुम्हाला, तर आपण काय करू शकतो, यस इज इक्वल्स टू हाफ आर तिकडे पाठवल्याच्या नंतर a मल्टिप्लाय बाय 2 डिवाइडेड बाय r हा एक फॉर्म्युला तयार होतो. असे भरपूर फॉर्म्युले तयार होतात. आता सध्यासाठी तुम्ही काय करा, खालचा नका ठेवू लक्षात, हा फर्स्ट नंबरचा, दिस सेकंड अँड दिस वन थर्ड, हे तीन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ही कन्सेप्ट नक्कीच तुमची क्लिअर झाली असेल. याच्यामध्ये काय राहिले का, ओके. एक समजून घ्या, आपल्याला सर्कम्फरन्स म्हणजे 2πr असतो आणि एरिया ऑफ सर्कल म्हणजे πr असतो. रिव्हिजन करू म्हणजे एकदा आपण जे काय सांगितलं ते रिपीट एकदा सांगतो तुम्हाला. सर्कम्फरन्स म्हणजे 2πr आणि एरिया म्हणजे πr स्क्वेअर. आता इथं आपल्याला शिकायचंय का, लेंथ, आर्क लेंथ म्हणजे काय, सीईबी. एक लक्षात ठेवा, आपल्याला मेजर आर्क आणि मायनर आर्क 10th मध्ये पाहिलं होतं. मेजर आर्क काढायचं असेल तर काय करतो आपण, की बाबा मेजर आर्क जर काढायचं असेल तर 360 मधून मायनर आर्क मायनस करतो आणि मायनर आर्क काढायचं असेल तर 360 मधून मेजर आर्क मायनस करतो. हे झाले 10th मध्ये झाले, इनफ आहे. पण आता थोडंसं पुढची कन्सेप्ट आहे, म्हणजे मायनर आर्क जर काढायचा असेल तर आपल्याला थीटा माहिती असणं गरजेचं आहे आणि रेडियस माहिती असणं गरजेचं आहे. या झाले बेसिक कन्सेप्ट. समजलं असेल ठीक आहे, नाही समजलं तर त्याच्यापेक्षा ठीक आहे. आणखी आपण पुढे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सोडवणार आहेत आणि त्या क्वेश्चन मधून आणखी बेटर तुम्हाला अंडरस्टँड होणार आहे. ठीक आहे. सो आता हे लिहून घेतलं असेल तर ओके, नाहीतर पटकन लिहून घ्या म्हणजे मला हे रफ करायला. स्क्रीनशॉट काढू शकता किंवा पॉज करून लिहू शकता. ठीक आहे. पुढचं बघूयात आपण आता काय आहे. या दोन गोष्टी जर तुम्हाला समजल्या की बाबा लेंथ ऑफ आर्क म्हणजे काय, यस इज इक्वल्स टू, यस म्हणजेच काय, यस म्हणजे आर थीटा आणि एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल्स टू हाफ आर स्क्वेअर थीटा. या दोन गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. आता बघूयात आपण डायरेक्ट ते म्हणजे काय, प्रॅक्टिस सेट. एक मिनिट, हा एक्सरसाइज 1 नाही करत बघायची आपल्याला, डायरेक्ट बघता येईल आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 किंवा एक्सरसाइज आता इथं EXERCISE एक्सरसाइज 1.2. ओके. क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन लिहित नाही, डायरेक्ट मी काय करतो, आन्सर लिहितो. क्वेश्चन नंबर 1 काय सांगितलंय, फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क. एक काय करायचे, लेंथ ऑफ आर्क काढायचे. लेंथ ऑफ आर्क म्हणजे काय होतं आपलं, यस होतं. यस काढायचं आपल्याला, एस किती आहे माहिती नाही, हे आपण लिहितोय गिवन. ठीक आहे. आर्क ऑफ अ सर्कल विथ सबटेन्स अँगल ऑफ 108 डिग्री, म्हणजे त्यांनी थीटा दिला आपल्याला. सबटेंड एक सर्कल आहे, काय एक सर्कल आहे असं सांगितलंय त्यांनी. एक मिनिट, पूर्ण सर्कल काढून घेऊ आपण. एक सर्कल आहे ज्याचा की सेंटर काय घेतला आपण, ओ घेतला. आता यांनी सांगितलं याची एक अशा पद्धतीने डायग्राम जर काढली तर इथं एक आर्क तयार होतो. काय होतो, आर्क तयार होतो. लेंथ ऑफ आर्क, मग या आर्कची लेंथ फाइंड करा म्हणजे एस फाइंड करा असं म्हणलंय. आणि त्यांनी काय काय दिलंय, सबटेंड अँड अँगल सबटेंड करतोय. इथं अँगल आहे दॅट इज द थीटा एक अँगल आहे, तो किती आहे 108. थीटा इज इक्वल्स टू 108 डिग्री दिलाय. काय दिलाय, डिग्री मध्ये दिलाय. आपण एक लक्षात ठेवा, लेंथ ऑफ आर्क काढा किंवा कोणतेही लेंथ ऑफ आर्क किंवा एरिया ऑफ सेक्टर काढा, जो थीटा आहे हा कशामध्ये घ्यायचा, रेडियन मध्ये घ्यायचा. ही गोष्ट विसरायची नाही. आणि रेडियन मध्ये कसा लिहायचा, तो ऑलरेडी आपण प्रीवियस लेक्चर व्हिडिओ मध्ये भरपूर वेळेस पाहिले की थीटाला रेडियन मध्ये, रेडियनला थीटा मध्ये कसं करायचं. ठीक आहे. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, हा जो थीटा दिला याला रेडियन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. आता ते करू आपण. ऍट द सेंटर, इफ म्हणजे सेंटर वरती 108 चा आपल्याला अँगल दिलाय तो, इफ रेडियस इज
15 सेंटीमीटर आणि आणखी एक गोष्ट सांगितली आहे की r बरोबर किती आहे 15 सेंटीमीटर आहे. ओके, फर्स्ट आपण काय करतो की बाबा जो थीटा आहे, जो थीटा डिग्री मध्ये दिला आहे किती आहे 108 डिग्री मल्टिप्लाय बाय पाय डिवाइडेड बाय 180 डिग्री किंवा 180 असं याला काय करू रेडियन मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे आपल्याला थीटा किती भेटणार आहे, थीटा किती भेटला आपल्याला 108 ला कन्वर्ट केल्याच्या नंतर इथं बघूयात आपण 108 पाय डिवाइडेड बाय 180 हे दोन्ही कशाच्या टेबल मध्ये जाते 2 च्या पाड्यात जाते. बे पंचे 10 बे चोक 8 आणि 92 18 बे 0 0 हे वापस 2 च्या पाड्यात जाते. इथं पाय 2 च्या पाड्यात जाते. बे दुने 4 बे साते 14 आणि बे चोक 8 बे पंचे 10 आणखी कशाच्या पाड्यात जाते का 27 आणि 45 जाते का बघा 27 45 3 त्रिक 9 त्रिक 27 9 1 9 9 18 9 त्रिक 27 9 चोक 36 9 5 45 9 च्या पाड्यात जाते 3 त्रिक 9 3 चोक 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 आणि 3 9 7 सॉरी 9 9 9 9 18 9 त्रिक 27 9 त्रिक 27 9 चोक 36 9 5 45 म्हणजे 3 पाय बाय 5 हे आपल्याला काय भेटलं रेडियन मध्ये भेटलं. म्हणजे आपला थीटा इन रेडियन इज इक्वल्स टू 3 पाय रे बाय 5 रेडियन हा भेटला. आता डायरेक्ट काय करायचं लेंथ ऑफ काय काढायला लावलंय r म्हणजे s इज इक्वल्स टू आपल्याला माहिती आहे r थीटा. लेंथ ऑफ r कशी आहे लेंथ ऑफ r काढायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा r इंटू थीटा. r किती आहे आपला 15 इंटू थीटा किती आहे 3 पाय डिवाइडेड बाय 5 रेडियन आहे. ठीक आहे, आता इथं बघा 5 1 5 5 त्रिक 15 म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 3 पाय रेडियन राहील आपल्याकडे 3 त्रिक 9 म्हणजे 9 पाय रेडियन आपल्याला लेंथ ऑफ आर्क भेटलेला आहे. लिहून घ्या, हे झालं आपलं फायनल आन्सर. काहीच डोकं लावायची काहीच गरज नाही, एकदम इझी आहे. एकदा क्रॉस चेक करू आपण. बॅक साइडला आन्सर ओके असतात. 1.2 मधलं फर्स्ट कुठे गेला 1.2 मधलं फर्स्ट ओके बरोबर आहे 9 पाय रेडियन 9 पाय. एक मिनिट रेडियन नाही घेता येणार इथं सेंटीमीटर घेता येईल कारण आपल्याला लेंथ विचारली. काय घेता येईल इथं सेंटीमीटर. काय अवघड आहे एकदम इझी आहे. समजले कसं सोडवलंय. नसेल समजलं तरी पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामधून आपल्याला एकदम क्लिअर होऊन जाईल कन्सेप्ट. पुढे बघू दुसरा क्वेश्चन काय सांगितलाय. थोडंसं पलीकडच्या साईडला लिहितो इथं म्हणजे काय होईल व्यवस्थित मला सुद्धा लिहिता येईल. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा काय आहे. द रेडियस ऑफ सर्कल क्वेश्चन नंबर 2 टाकतो इथं. क्वेश्चन नंबर 2 ओके आणि डायरेक्ट सोल्युशन घेऊयात. अगोदर इथे एक रफ डायग्राम काढूयात म्हणजे आणखी बेटर समजण्याचा प्रयत्न म्हणजे बेटर अंडरस्टँडिंग होईल आपली. रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर. म्हणजे एक सर्कल आहे हॅविंग पॉइंट एनी कोणता एक सेंटर पॉइंट आहे दॅट इज ओ घेऊ आपण आणि इथून जर का एक रेडियस ड्रॉ केला इथं नाव दिलं मी ए. हा किती आहे 9 सेंटीमीटर आहे. रेडियस किती आहे 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क दिस सर्कल विथ कट ऑफ कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. आता इथं 9 सेंटीमीटरचा रेडियस आहे. इकडच्या साइडनं पण किती असणार आहे मग 9 सेंटीमीटर असणार आहे. आता इथं काय सांगितलंय की बाबा असं जर का एखादी डायग्राम असेल की ज्याचं सेंटर पॉइंट आहे आणि रेडियस सांगितलाय 9 सेंटीमीटर. पुढे काय सांगितलंय एकदा व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्या. द रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर. सर्कलचा रेडियस सांगितलाय 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ दिस सर्कल. लेंथ ऑफ आर्क म्हणजे AB काढायचं आपल्याला. काय काढायचं AB. लेंथ ऑफ आर्क म्हणजे आपल्याला S फाइंड करायचा. पुन्हा एकदा S फाइंड करायचा आहे. R सांगितलाय 9 सेंटीमीटर. काय सांगितलंय R 9 सेंटीमीटर सांगितलंय. पुढे आणखी काय सांगितलंय सर्कल विच कट ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ. आता एक कॉर्ड आहे ही काय करते याला कट करते. सर्कलला कुठेही कट करू शकते ती कॉर्ड. एक कॉर्ड आहे ती कट करते इक्वल टू द लेंथ ऑफ रेडियस आणि ही जी कॉर्ड आहे ही इक्वल आहे रेडियसला. फॉर एक्झाम्पल इथून काय केली आपण एक कॉर्ड कट केली
आणि ही इक्वल कशाला आहे, रेडियसला आहे. म्हणजे ही पण किती असणार आहे, 9 सेंटीमीटर. किती असणार आहे, 9 सेंटीमीटर. म्हणजे इथे एक इक्विलॅटरल ट्रायंगल तयार व्हायला लागलाय ज्याचे की तिन्ही साइड कशा असतात, इक्वल असतात. मग ज्या वेळेस तिन्ही साइड इक्वल असतात त्यावेळेस त्याचा अँगल किती असतो, 60 डिग्रीचा असतो. किती असतो, 60 डिग्री. 60 60 आणि 60. इक्विलॅटरल ट्रायंगलचा अँगल, प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इथे लगेच लक्षात यायला पाहिजे. म्हणून हा 60 आहे, हा 60 आहे आणि हा 60 आहे. कशामुळं, कारण रेडियस 9 सेंटीमीटर आहे आणि जी कॉर्ड सर्कलला कट करतेय ती कॉर्ड इक्वल आहे टू रेडियस. म्हणून इथे एक इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो आणि म्हणून आपल्याला थीटा भेटलेला आहे. आता इथे आपण लिहिणार कसं हे आपल्याला कळालं की बाबा ते 60 आहे म्हणल्याच्या नंतर 9 गुणिले 60 केल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्ट आन्सर भेटणार आहे. पण आता त्याला लिहायचं कसं, हेअर. कसं लिहायचं, हेअर. इथं आपल्याला काय दिसतंय, रेडियस. काय, रेडियस is equals to 9 centimeter and the काय लिहिता येईल, and chord of circle is equals to radius is equals to 9 centimeter. Therefore the angle formed is equilateral angle, is equilateral angle. जो अँगल फॉर्म होतो तो कसा अँगल आहे, इक्विलॅटरल अँगल आहे. and the property of equilateral triangle and the property of equilateral triangle property of equilateral triangle, all angles are 60 degree. म्हणून सगळे अँगल कसे आहेत, 60 डिग्री आहेत. therefore theta is equals to 60 डिग्री. आता हे लिहिलं आपण, याच्यामध्ये आपल्याला काय भेटला, थीटा किती असणार आहे, 60 डिग्री असणार आहे. आता आपल्याकडे r सुद्धा आहे आणि थीटा सुद्धा आहे. आता याच्यामधून आपल्याला काय काढायचं, लेंथ ऑफ सेक्टर. म्हणजे लेंथ ऑफ सेक्टर काढता येईल आपल्याला. समजून घ्यायचं की लेंथ ऑफ सेक्टर कसं काढायचं. अगोदर थीटाला रेडियन मध्ये कन्वर्ट करू, म्हणजे मल्टिप्लाय बाय पाय डिवाइडेड बाय 180. 0 0 कट. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, म्हणजे पाय बाय 3 रेडियन. म्हणजे आपल्याला थीटा भेटलेला आहे पाय बाय 3 रेडियन. आता आपण डायरेक्ट करू शकतो, s is equals to r into theta. s is equals to, इथून पुढे एकदम सोपं आहे. r किती आपलं 9 गुणिले थीटा किती आहे, पाय बाय 3. 3 1 3, 3 3 9, म्हणजे s will be equals to 3 पाय सेंटीमीटर. काय अवघड आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशन मध्ये आपण एकदम इझी पद्धतीनं यस काढण्याचा प्रयत्न केलाय. जर आवडला असेल तर आत्ताच्या आत्ता लाईक ठोका आणि जर काही समजलं नसेल तर नक्कीच कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका. एकदम इझी अशा पद्धतीने आपण हे सोडवण्याचा प्रयत्न केलाय. पटकन लिहून घ्या, म्हणजे कट करून आपल्याला पुढचं लगेच लिहिता येईल. मी एका सेकंदात टाइम बघतो किती झालाय. ओके, आणखी भरपूर वेळ आहे आपल्याकडे. हे कट करतो. थर्ड क्वेश्चन बघूयात आपण, किंवा जमलंच तर बघूयात. जितके क्वेश्चन होतील तितके आपण सॉल्व्ह करूयात. एनर्जी जोपर्यंत आपली आहे तोपर्यंत, 1 तास चालू किंवा 2 तास चालू, नो टेन्शन. फाइंड द अँगल इन डिग्री सबटेंडेड. आता इकडे बघा, क्वेश्चन नंबर 3 काय सांगतोय, गिवन लिहूया. Find the angle in a degree subtended at a center of circle by an arc whose length 15 cm. आता इथे एक सर्कल दिलाय. या इक्वेशन मध्ये काय सांगितलं आहे, एक सर्कल आहे आणि आपल्याला इथे एक फॉर एक्झाम्पल असं एक सेंट्रल सबटेंडेड अँगल म्हणजे एक सेंट्रल अँगल दिलाय
जो की थीटा आहे आणि हा थीटा किती आहे फाइंड करायचा आहे. म्हणजे थीटा आपल्याला काय करायचा आहे फाइंड करायचा आहे. कशामध्ये फाइंड करायचा आहे तर तो डिग्री मध्ये फाइंड करायचा आपल्याला. कशामध्ये डिग्री मध्ये फाइंड करायचा आहे. आता बघूया पुढे काय सांगितलंय की बाबा द सेंटर ऑफ सर्कल बाय एन आर्क हुज लेंथ 15 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ ऑफ आर्क ही लेंथ ऑफ आर्क दिली आपल्याला. ही लेंथ ऑफ आर्क किती दिली आहे 15 सेंटीमीटर दिली आहे. म्हणजे आपल्याला यस दिलाय यस इज इक्वल्स टू 15 सेंटीमीटर. यस दिला आपल्याला. आणखी इफ द रेडियस ऑफ सर्कल इज 25 सेंटीमीटर आणि रेडियस दिलाय 25 सेंटीमीटर आणि आपल्याला काय काढायचं आहे थीटा काढायचा आहे. इझिली आपण काढू शकतो. आपल्याला सांगितले r इज इक्वल्स टू 25 सेंटीमीटर. आता याला सॉल्व करताना आपल्याला s माहिती आहे r माहिती आहे थीटा काढायचा आहे. म्हणजे त्यानंतर या तिन्ही गोष्टी असतात कोणता फॉर्म्युला सापडायचा की कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये या तिन्ही गोष्टी आहेत. तर लेंथ ऑफ आर्कच्या फॉर्म्युल्यामध्ये या तिन्ही गोष्टी आहेत. म्हणजे काय s इज इक्वल्स टू अगोदर काय लिहायचं एक मिनिट अगोदर लिहायचं वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे की s इज इक्वल्स टू r इंटू थीटा हेअर. मग आता देअरफॉर म्हणून s ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 15 इज इक्वल्स टू r किती आहे 25 मल्टिप्लाय बाय थीटा किती आहे थीटाच आहे. ठीक आहे थीटा इंटू रेडियन मध्ये असतो. हे 25 इकडे गेल्याच्या नंतर काय होतील 15. हे 25 इकडे गेल्याच्या नंतर डिवाइडेड बाय 25. ओके बरोबर थीटा इंटू रेडियन. म्हणजे आपल्याला थीटा किती भेटतो थीटा इंटू रेडियन इज इक्वल्स टू 5 त्रिक 15 5 चौक 20 5 5 25 3/5 रेडियन भेटतो. आता आपल्याला हा थीटा कशात पाहिजे डिग्री मध्ये पाहिजे. मग आपण काय करू शकतो थीटा इंटू डिग्री इज इक्वल्स टू 3 डिवाइडेड बाय 5 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 असं करतो आपण. मग थीटा इंटू डिग्री इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाय बाय पाय. एक मिनिट डिवाइड होतंय का 3 1 3 3 2 7 3 9 3 चौक 12 3 5 15 3 7 18 म्हणजे पाय बरोबर भागिले 5 गुणिले 60 होतात बरोबर. मग 5 30 पाय बाय 300 डिग्री. आपल्याला अशा पद्धतीने काय भेटतोय थीटा भेटून जातो. एकदम इझी आहे. काय अवघड आहे का काय केलं आपण s माहिती होता r माहिती होता थीटा आपण फाइंड केला लेंथ ऑफ आर्क चा फॉर्म्युला यूज करून. थर्ड नंबरचे 1.2 चे एकदा आपण क्रॉस चेक करूया. एकदम सोप्या पद्धतीने सुटत चाललंय बरं. तिसरा अप्रॉक्स 108 बाय पाय. एक मिनिट पाय बाय 180 आपल्याला पाय बाय 180 एकच मिनिट कुठं मिस्टेक होतीये का. आणि याला जर असं केलं तर 3/5 मल्टिप्लाय बाय 180 बाय पाय. 18 5 1 5 5 5 3 15 5 24 5 37 36 6 12 6 18 48. हा इकडे बघा हे चुकलं. इथं आपल्याला कशामध्ये काढायचं आहे डिग्री मध्ये काढायचं आहे ना. मग आपल्याला हा दिलाय त्याला काय करायचं कन्वर्ट करायचंय. म्हणजे त्याच्यानंतर इथं काय करावं लागेल आपल्याला पाय बाय 180 बाय पाय करावं लागेल 180 बाय पाय. म्हणजे हे डिग्रीत कन्वर्ट होईल. इथं पाय बाय 180 केलं आपण. मग आता 5 1 5 5 3 15 5 36. ठीक आहे म्हणजे आपल्याला इथे काय भेटलं 3 गुणिले 36 भागिले पाय. आणि याला आपण लिहू कसं शकतो 6 1 6 7 12 7 18 8 4 1 3 3 9 आणि 1 10 108 बाय 5 सॉरी पाय डिग्री. ठीक आहे याला आणखी सॉल्व करू शकता. तुम्ही पायची व्हॅल्यू लिहून सुद्धा हे डिग्री मध्ये थीटा इज इक्वल्स टू 108 डिवाइडेड बाय पाय. अशा पद्धतीने आपल्याला काय भेटतं डिग्री मध्ये आन्सर भेटून जातं. एकदम इझी. म्हणजे काय नाही पुढे सॉल्व केलं तरी ठीक आहे अदरवाइज नाही केलं तरी चालते. सॉल्व कसं करणार पायची व्हॅल्यू घ्यायची 22 भागिले 7 जर रेसिप्रोकल घ्यायचं म्हणजे गुणिले 7/22 आणि त्याला सॉल्व करायचं. अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू किती येते ते डायरेक्ट आपण क्रॉस चेक करून सांगतो तुम्हाला. 34.40 अप्रॉक्सिमेटली येते. किती येते 34.40 डिग्री अप्रॉक्सिमेटली येते. ठीक आहे
अशा पद्धतीने हा थर्ड क्वेश्चन सुद्धा आपण सॉल्व्ह केला. फोर्थ क्वेश्चन मला एकदा टाइम पाहू द्या. ओके, टाइम तर भरपूर झाला, म्हणून आपण काय करू, थर्ड क्वेश्चन जो आहे तो लेक्चर नंबर 7 मध्ये आपण सॉल्व्ह करायला स्टार्ट करूया. ठीक आहे, रफ करतो. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आता जास्त काही बोलत नाही आणि नक्कीच भरपूर असे जण आहेत की ते पाहतात व्हिडिओ आणि तसं सोडून देतात. सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर काही मिस्टेक वाटत असेल किंवा काही तुम्हाला डाऊट्स असतील तर ते कमेंट करून सांगायला सुद्धा बिलकुल विसरू नका. तर लवकरच आपण घेऊन येतोय लेक्चर नंबर 7, ज्याच्यामध्ये आपण 4, 5, 6 होता होईल तेवढे आपले कव्हर करणार आहे. टोटल 10 आहेत आपले 3 आणि बेसिक या लेक्चर व्हिडिओ मध्ये झाले. पुढचं आपण लगेचच स्टार्ट करूया. ओके, सो आजच्यासाठी म्हणण्यापेक्षा या लेक्चर मध्ये एवढंच. बाकीचं बघूयात आपण पुढच्या लेक्चर मध्ये. बाय एव्हरीवन.